खूप खूप वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वी, पर्वत, नद्या, झाडे किंवा माणसं काहीच नव्हतं, तेव्हा संपूर्ण विश्वात फक्त अंधार आणि शांतता होती. आकाश, जमीन, समुद्र असे काहीही अस्तित्वात नव्हते. सर्वत्र फक्त अनंत आकाश आणि ऊर्जा होती. पुराणकथेनुसार त्या काळी सर्वत्र भगवान विष्णू अनंत समुद्रावर शेषनागावर विश्रांती घेत होते. त्या समुद्राला क्षीरसागर म्हणतात. त्या शांततेतूनच सृष्टी निर्माण होण्याची सुरुवात झाली. एकदा भगवान विष्णूंच्या नाभीतून एक सुंदर कमळ फुलले. त्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवांनी चारही दिशांना पाहिले, पण त्यांना काहीच दिसले नाही, ना पृथ्वी, ना आकाश, ना जीव. तेव्हा त्यांना जाणवले की त्यांना सृष्टी निर्माण करण्याचे कार्य दिले आहे. ब्रह्मदेवांनी ध्यान केले आणि सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्यांनी प्रथम आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी अशी 5 महाभूते निर्माण केली. त्यानंतर पर्वत, नद्या, समुद्र, जंगल आणि विविध प्राणी निर्माण झाले. पृथ्वी हळूहळू सुंदर बनू लागली. हिरवीगार झाडे, वाहणाऱ्या नद्या, उंच पर्वत आणि निळे आकाश यामुळे पृथ्वी एक सुंदर घर बनली. शेवटी ब्रह्मदेवांनी माणसांची निर्मिती केली, जेणेकरून ते या सुंदर पृथ्वीवर राहतील आणि तिचे रक्षण करतील. अशा प्रकारे जिथे पूर्वी फक्त अंधार आणि शांतता होती, तिथे हळूहळू जीवन निर्माण झाले. पृथ्वी ही देवांनी दिलेली एक सुंदर देणगी आहे. म्हणूनच आपण सर्वांनी तिची काळजी घ्यायला हवी आणि निसर्गाचा आदर करायला हवा. नीती, पृथ्वी आणि निसर्ग हे आपल्यासाठी अमूल्य आहेत, त्यामुळे त्यांचे जतन करणे आपली जबाबदारी आहे.